श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या भारतामध्ये दरवर्षी 4 नवरात्रोत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री आणि शाकंभरी नवरात्री आणि एक गुप्त नवरात्री असते. चैत्र नवरात्री गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आणि शारदीय नवरात्री अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तर शाकंभरी नवरात्र तुलनेने खूप कमी लोकांना माहिती आहे. यावर्षी शाकंभरी नवरात्री 7 जानेवारी 2025 वार मंगळवारपासून सुरू होणार आहे. ती 13 जानेवारी 2025 म्हणजे भोगीपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये ही नवरात्री साजरी केली जाणार आहे. मंगळवारपासून ही सुरू होणार आहे, ज्यामुळे त्याच्या शुभामध्ये भर पडलेली आहे. शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमीला सुरू होते आणि पौष शुद्ध पौर्णिमेला संपते. शाकंभरी देवी, जिला बनशंकरी देखील म्हणतात, तिला पोषण आणि पोषण देणारी देवी म्हणतात. आता ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात जगदंबा म्हणजे देवी पार्वतीचे एक स्वरूप आहे. भागवत पुराणानुसार शाकंभरी देवी मानवतेला वाचवण्यासाठी भीषण दुष्काळामध्ये प्रकट झाली. भुकेल्या लोकांना खायला देण्यासाठी तिने तिच्या शरीरातून विविध भाज्या आणि फळं प्रकट केली. तिला शाकंभरी म्हणजे भाज्या वाहक असे नाव मिळाले. शाकंभरी नवरात्री ही मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. तर पहा, आपल्या सर्वांना दरवर्षी शारदीय नवरात्री विषयीची माहिती आहे. या काळामध्ये आपण देवीची उपासना करतो, उपवास करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री इतकीच शाकंभरी नवरात्री देखील महत्त्वाची आहे. जरी तुम्ही या काळामध्ये 9 दिवसाचे उपवास नाही केले, तरी देखील देवीच्या काही सेवा व उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुमची कुलदेवी जर शाकंभरी देवी नसेल, तरी देखील तुम्हाला या नवरात्रीमध्ये काही नियम पाळणं आवश्यक आहे. कारण बघा, नवरात्रीमध्ये देवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं. तुम्ही ज्याही छोट्या मोठ्या सेवा कराल त्याचं तुम्हाला फळ हे मिळतंच. कारण बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची आपण पूजा करत असतो आणि सर्व देवींची रूपं हे एकाच देवीचं रूप आहे. त्यामुळे शाकंभरी नवरात्री तुमच्याकडे केली जात नसली तरी देखील तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. यामुळे तुमच्या कुटुंबावर कुलदेवीचा भरभरून असा आशीर्वाद राहील, ती प्रसन्न होईल. आयुष्यात असलेल्या अडचणी, दुःख, दारिद्र्य कुलदेवीच्या कृपेने दूर होतील. तर ह्या सेवा कशाप्रकारे करायच्या आहेत, 7 ते 13 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे शाकंभरी नवरात्री दरम्यान तुम्हाला देवीची ओटी कधी भरायची आहे, पूजा कशी करायची आहे, कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्यापासून म्हणजे 7 जानेवारी 2025 पासून शाकंभरी नवरात्रीला सुरुवात होत आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही कदाचित उशिरा पाहत असाल. जेव्हापासून हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि तुम्हाला असं वाटलं की मला ही कुलदेवीची सेवा करायची आहे, त्या क्षणाला तुम्ही देवीची सेवा करू शकता. तर खूप काही तुम्हाला सेवा करायच्या नाहीत किंवा घटस्थापना करण्याची गरज नाही. ज्यांची कुलदेवी शाकंभरी देवी आहे त्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते, अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. आता तुम्ही कोणती सेवा करायची आहे हे तुम्ही ठरवू शकता. तर पहा, आता उद्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची. उद्याच्या दिवशी तुम्हाला केस आवर्जून धुवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. आता ज्यांच्या घरामध्ये शाकंभरी देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांनी फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्ती असेल तर मूर्तीवरती किंवा टाकावरती उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. आता तुमची शाकंभरी देवी ही कुलदेवी नाही, मग तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक तुमच्या घरामध्ये असेल तर त्या देवीच्या मूर्तीवरती उद्याच्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने किंवा तुम्ही पाण्याने किंवा दुधाने करू शकता. आता हा अभिषेक करून झाल्यानंतर मग तुम्हाला देवीची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे, ज्यामध्ये देवीला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. देवीला तुम्हाला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळून देवीची आरती करायची आहे. बघा, उद्या योगायोगाने मंगळवार आलेला आहे आणि मंगळवार आणि शुक्रवार हा वार जो आहे तो देवीचा वार मानण्यात येतो. तर उद्या 7 जानेवारी पासून ते तुम्ही 13 जानेवारी पर्यंत घरामध्ये अखंड दिवा लावू शकता. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये किंवा चैत्र नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड दिवा लावतो,
तर हा दिवा तुम्ही लावू शकता. मग तुम्ही म्हणाल की देवपूजा करायची की नाही? जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही देवपूजा करू शकता आणि तुम्हाला देवीच्या नावाने एक अखंड ज्योत देखील प्रज्वलित करायची आहे. त्यामुळे उद्या सुरू झालेल्या या नवरात्रीमध्ये देवीसाठी जर तुम्हाला काही सेवा करता आल्या तर त्या नक्की करा. तर पहा, ही जी नवरात्री आहे ती 13 जानेवारीपर्यंत म्हणजे शाकंभरी पौर्णिमेपर्यंत असणार आहे. आता या काळामध्ये तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देखील कुलदेवीचा कुळाचार करू शकता. कुलदेवीच्या ह्या सेवा करू शकता. अगदी साध्या सोप्या सेवा आहेत. असं नाही की या सर्व सेवा तुम्ही कराव्या. जी जमेल ती सेवा करा आणि तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही हे नवरात्रीचे 9 दिवस देवीची सेवा करू शकता. बघा, ही सेवा करत असताना तुम्ही उपवास नाही केला तरी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचं पालन करण्यासोबतच एक अतिशय महत्त्वाचा नियम जो तुम्हाला पाळायचा आहे म्हणजे घरामध्ये 9 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही. कारण बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तनाने आणि मनाने आपण शुद्ध असलो आणि या काळामध्ये आपण देवीची उपासना केली तर आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता देवीच्या कृपेने पूर्ण होते. तर पहा, आता उद्याच्या दिवशी मंगळवार आलेला आहे. तर तुम्हाला कोणकोणत्या सेवा उद्यापासून ते पौर्णिमेपर्यंत करता येतील. तर यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर म्हणजे या 9 दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करायचा आहे. उद्या मंगळवार आहे, उद्या करा किंवा तुम्ही नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कधीही करू शकता. मंगळवारी शक्य नाही झालं तर शुक्रवारी करा किंवा शेवटच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी करा. बघा, पौर्णिमेच्या दिवशी भोगी देखील आलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या सर्व स्त्रियांना त्या दिवशी खूप गडबड असते. त्यामुळे कोणताही एक दिवस पाहून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता किंवा बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज 2-2 अध्याय वाचले तर नवरात्रीमध्ये त्यांचा एक पाठ पूर्ण होईल. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता. सिद्ध कुंजिका स्तोत्र हे नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे. याचा तुम्हाला किती पाठ करायचं तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. रोज पठण करा. काहीच वेळ लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये तुमची ती सेवा होते. बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी बराच वेळ लागतो. पण सिद्ध कुंजिका स्तोत्राची ही सेवा जी आहे ती तुमची खूप लवकर होते आणि सिद्ध कुंजिका स्तोत्राचं 11 वेळा पठण केल्यामुळे 1 वेळा दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं. त्यामुळे नवरात्रीमध्ये ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या सेवेमध्ये तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन तुम्ही कशावर करायचं तर सांगितल्याप्रमाणे जर तुमची कुलदेवी ही शाकंभरी देवी असेल तर तिचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. मूर्ती किंवा फोटो नसेल तुमच्याकडे, तुमची जी कोणती कुलदेवी आहे किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. बघा, कुलदेवीच्या टाकावरती जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर ते कुंकू तुम्हाला देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत अर्पण करत असताना 99 मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल किंवा शाकंभरी देवीचा मंत्र माहिती असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणत हे कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन किती वेळा करू शकता तर कमीत कमी तुम्ही 11 वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळा देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत हे कुंकुमार्चन करू शकता. असं नाही की तुम्हाला हे रोज करायचं आहे. कोणत्याही एका दिवशी करा, उद्या करा किंवा तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. बघा, बऱ्याच जणांकडे श्रीयंत्र असतं तर श्रीयंत्रावरती देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करा किंवा तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करत जर कुंकुमार्चन करता आलं तर खूपच उत्तम आहे. कारण कुंकुमार्चन म्हणजेच कुंकवाचा अभिषेक हा देवीला अतिशय प्रिय आहे आणि हे कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकू तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकता. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हे कुंकू जर तुम्ही कपाळी लावून गेलात तर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळतं, एवढं या कुंकवाचं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, कुळाचारामध्ये तुम्हाला उद्या किंवा या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीला कधीही तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर पानाचा विडा म्हणजेच तांबूल अर्पण करायचा आहे. तांबूलाशिवाय देवीची सेवा ही अपूर्ण आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. देवीला गजरा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला देवीची ओटी देखील भरायची आहे. ओटीमध्ये तुम्ही खणा नारळाने ओटी भरू शकता. आता तुम्ही तुमच्या देवघरातील देवीसमोर ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या घराच्या जवळपास एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन ही ओटी तुम्ही यथाशक्ती भरायची आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की ते ओटीच्या साहित्याचं काय करावं हा प्रश्न येतो. मग तुम्ही जी ओटी घरच्या घरी भरलेली आहे ती ओटी तुम्ही मंदिरामध्ये एखाद्या देवीची ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवरात्रीच्या काळामध्ये एखादी सवाष्ण स्त्री आली तर तिचा तुम्ही मान सन्मान याच खणा नारळाने करू शकता.
तर ही ओटी तुम्हाला कधी भरायची आहे, तर तो उद्या मंगळवार आलेला आहे योगायोगाने. उद्याच्या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता किंवा शुक्रवारी भरा किंवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ओटी भरू शकता. त्यानंतर बघा, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी देवीला लवंग नक्की अर्पण करा. लवंगांचं अर्चन तुम्ही करायचं आहे. यासाठी तुम्हाला 11 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. या लवंगा घेताना पाहून घ्यायच्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. त्यानंतर ह्या लवंगा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा तुमच्या डाव्या हातामध्ये पकडायच्या आहेत. एक लवंग सुरुवातीला उजव्या हातामध्ये पकडायची आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय म्हणजेच 99 मंत्राचं पठण करत हे लवंग जे आहे ते देवीच्या चरणाजवळ तुम्हाला अर्पण करायचे आहे. असं तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. लवंग देवीच्या चरणाजवळ अर्पण केल्यानंतर त्या लवंगांचं काय करायचं, तर ह्या लवंगा तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकता आणि रोज एक लवंग तुम्ही प्रसादास्वरूप खाऊ शकता. पण ह्या लवंगा निर्माल्यामध्ये टाकून देऊ नका, कारण यावरती आपण सेवा केलेली आहे. त्यामुळे या लवंगा अतिशय प्रभावी आणि देवीचा आशीर्वाद असलेल्या लवंगा असणार आहेत. तर बघा, ह्या ज्या काही सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, यातली कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकता. कुंकुमार्चन करा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा किंवा तुम्ही लवंगांचं अर्चन करू शकता किंवा तुम्ही नामस्मरण करू शकता, ज्यामध्ये 99 मंत्राचं तुम्ही पठण करायचं आहे. कोणतीही एक सेवा केली तरी ती देवीपर्यंत पोहोचेल आणि देवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. श्री स्वामी समर्थ.